नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी एस के आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की महाराष्ट्र शासनाच्या जे अधिवेशन आहेत हे पार पडलेले आहे। हिवाळी अधिवेशन जे आहे ते पार पडलेले आहे आणि सर्व मंत्र्यांना त्यांच्या पदानुसार खात्यांचे वाटप झालेले आहे। तरीसुद्धा त्यांनी आता मोठमोठे जे निर्णय आहेत ते घेण्यास सुरुवात केली आहे। तर असेच काही निर्णय आपल्या समोर आलेला आहे। एक निर्णय आहे की जो शेतकऱ्याला अतिशय आनंददायी बातमी म्हणून मी सांगू शकणार, कारण की या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना थोडीशी राहत का अनुदान मिळणार आहे, पण ते अनुदान अद्यापही निश्चित नाही आहे की किती भेटणार आहे। होऊ शकते 40,000 भेटू शकते, 50,000, 60 किंवा मग 30,000 सुद्धा अनुदान हे भेटू शकते शासनाकडून। शासनाने अद्यापही असे स्पष्ट केलेले नाही आहे की अनुदान किती मिळेल, परंतु हो हे गोष्ट खरी आहे की या जिल्ह्यांना अनुदान मिळणार, हे गोष्ट 100% खरी आहे। कारण की सध्या शासनाने मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांना ओला दुष्काळग्रस्त जिल्हे जाहीर केलेले आहेत। त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि लवकरच मिळणार आहे। त्यासाठी काय करावे लागेल, कसे करावे लागेल, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती मी आपल्याला देणार आहे। तर तुम्ही काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वात प्रथम आपल्याला KYC करणं आहे, कारण की आपलं जर का बँक अकाउंट चालू असेल तरच आपल्याला हा ओला दुष्काळाचा पैसा आपल्या खात्यामध्ये मिळणार। तर तुम्ही सर्वप्रथम आपल्या KYC बँक डिटेल व्यवस्थित चेक करून घ्यावा। एक वेळा त्यांना आधार कार्ड 100ने 1% लिंक असावं हे निश्चित करून घ्या, आणि त्याला तुमचा मोबाईल नंबरही लिंक असावा, कारण की जेव्हा केव्हाही याचे ॲडा लागतील किंवा याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील तेव्हा तुम्हाला कोणीही बँकेत जाण्याचं काम पडणार नाही आणि सरळ तुम्हाला फोनवरती मेसेज येऊन जाईल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोणकोणते जिल्हे याला पात्र झाले आहेत। यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे, नांदेड आहे, लातूर आहे, परभणी आहे, हिंगोली आहे। हे सर्व जिल्हे जे आहेत हे ओला दुष्काळ जिल्हे म्हणून जाहीर झालेले आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये सरकार लवकरच ओला दुष्काळाचे अनुदान हे देणार आहे। तर याच्या जेव्हा केव्हाही याद्या लागतील, आतापर्यंत याच्या याद्या महाराष्ट्रामध्ये लागलेल्या नाही आहेत, त्यामुळे तुम्ही असा संभ्रम बाळगू नका की कुठेही जाऊन काही सर्च करू नका, कारण की याच्या याद्या लागलेल्या नाही आहेत। जशा याद्या लागतील मी आपल्या चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला ह्या याद्या देऊन देणार आहे, आणि ह्या याद्या लागल्यानंतर त्याच दिवशी तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। आणि त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचं बँक खातं हे व्यवस्थित असावं लागणार आहे। कोणतीही तुम्हाला इतर फॉर्म भरण्याची किंवा इतर कुठेही अर्ज करण्याची गरज नाही आहे। सरळ यादी लागल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये KYC केल्यानंतर पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येणार आहेत। तर तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की तुमचं बँक अकाउंट जे आहे हे सुरळीत चालू असलं पाहिजे, त्याला सर्व काही डिटेल लिंक असल्या पाहिजेत। तर असाच नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्याला नवीन माहिती सांगत असतो। तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।